गोडवा हा भाषेत नसतो, तो मनात असतो. गोड बोलणं हे सौंदर्य असतं, ते नाटक नाही. आरडाओरडा करणं सहज शक्य असतं, पण शांत राहणं हे खूप मोठं काम असतं. ते संयम आणि समजूत सांगतं. एक वाईट शब्द मनाला इतका दुखावतो की त्याच्या चेहऱ्यातून विश्वासाचा सूर्य उगवत नाही. म्हणून शब्द टाकताना मनाचा विचार करावा. प्रेम करणं सोपं आहे, ते टिकवणं कठीण. कारण प्रत्येक नातं रोज पाणी घालून जपावं लागतं. नात्याच्या ओळखीपेक्षा समोरच्याचे अश्रू ओळखणं जास्त महत्त्वाचं. त्याला शब्दांची गरजच नसते. जेव्हा आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच नव्याने सुरुवात होते. कारण शून्यातूनच विश्व निर्माण होतं. समजूतदार माणसं आरडाओरडा करत नाहीत, ती समजावून घेतात. मोठेपणा शब्दात नाही, समोरच्याच्या चुकांनाही हळुवारपणे समजून घेण्यात आहे. सगळे आपले होत नाहीत, पण काही आठवणीतले होतात. काही नाती आपण गमावतो, पण ती नाती काळजाच्या पानांवर कायम लिहून ठेवली जातात. सुख मोठ्या गोष्टीत नाही, ते रोजच्या चहात असतं. कुणीतरी आज सुद्धा तू आठवला असं म्हणणं हेच खरं सुख आहे. बाकी गोष्टी केवळ थाट आहे. स्वतःवर प्रेम करणं हे आयुष्याच्या सगळ्यात सुंदर सवयींपैकी एक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता, क्षमा करता, तेव्हा जगणं आपसुकच सुंदर होतं. खरं मोठेपण दुसऱ्यांना खाली न करता वर नेण्यात असतं. एखाद्याला उभं राहायला मदत करणं हेच आपल्या आयुष्याचं मोठेपण ठरतं. त्यातच खरी माणुसकी असते. प्रेम फुलवायचं असेल तर काळजी घ्यावी लागते. प्रेम हे रोपासारखं, त्याला वेळ, पाणी, संवाद आणि संयम लागतो, नाहीतर ते सुकतं. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत कमी जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचे असते. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही. जुन्यात आपण रंगतो, स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते.
मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या. चोरीमध्ये वाईट काही नसतं, तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं, त्यात वाईट काय आहे? भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली माणसं दाखवतो. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर त्या नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. नियती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे? निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते. जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा. डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही. कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आवडीने करा. जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो. कार्य हाच यशाचा पाया आहे. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे.